15वा श्लोक बघतोय आपण. भूतात्मा परमात्माच मुक्तानां परमागतिः अव्ययः पुरुषः साक्षी क्षेत्रज्ञोक्षर एव च. यामध्ये 8 नावं आली आहेत. पहिलं नाव आहे भूतात्मा. ओम भूतात्मने नमः. पूत पूत म्हणजे पवित्र, भूतात्मा म्हणजे पवित्र आत्मा. शंका येऊ शकते की आत्मा कधी अपवित्र होऊ शकतो? तो तर पवित्रच आहे. आत्मा निर्विकारी, मग पूत म्हणजे पवित्र हे विशेषण का लावले? काही शब्द तर असे असतात की त्यांना विशेषणाची गरज नसतेच. दुकानदार म्हणतात जसे गाईचे शुद्ध तूप मिळेल, तूप शुद्धच असणार, त्यात अशुद्ध असण्याचा प्रश्नच कुठे येतो? तसंच हे की आत्मा पूता आत्मा यस्य सहा पूतात्मा, ज्याचा आत्मा बिलकुल शुद्ध आहे. जीवात्मा जो असतो त्याच्या मागच्या इच्छा, वासना किंवा पूर्वकर्माच्या फळानुसार येणारी संगती असते. ज्या जीव आपल्या शरीराशी संलग्न कर्तेपणाच्या कारणाने सहभागी त्यात होतो आणि कार्य करतो. भलेही भगवान त्या शरीरात प्रत्येक आत्मा रूपात आहे, त्याच्यामुळेच हे शरीर चालतं, कार्य करतं. तो प्युअर म्हणजे शुद्ध आत्मा आहे. त्रिगुणातीत असल्याने शरीराशी संबंधित होणाऱ्या कर्मफलाने प्रभावित होत नाही. कारण हा कसा आहे? त्रिगुणातीत आहे. सत्व रज तम गुण याच्या पार आहे, म्हणून त्रिगुणातीत म्हटलंय. ज्याप्रमाणे कमळाच्या पानावर, पाण्यातील कमळाच्या पानावर पाण्याचे थेंब कधीही टिकून राहत नाही, त्याप्रमाणे भगवान या शरीरात उपस्थित असूनही, प्रत्येक आत्मा रूपाने उपस्थित असूनही त्या जीवाच्या कर्मांनी बांधल्या जात नाही. कर्मबंधन त्याला लागत नाही. गीता अध्याय 4 आपण बघितले 14व्या श्लोकात की नमाम कर्माणि लिंपन्ति नमे कर्मफले स्पृहा इतिमायोभिजानाति कर्मभिर नस बध्यते. असं कोणतंच कार्य नाही किंवा फळाची मला इच्छा नाही, त्यामुळे कर्माचं बंधन मला लागत नाही, असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. 9व्या अध्याय सुद्धा 9व्या श्लोकात म्हटलंय की नचमांतानि कर्माणि निबध्नन्ति धनंजय उदासीन वदासीन मसक्तन तेषु कर्मसु. गीतेच्या 9व्या अध्यायातील 9व्या श्लोकात की नचमांतानि कर्माणि निबध्नन्ति धनंजय उदासीन वदासीन मसक्तन तेषु कर्मसु. सार्वभौमिक गतिविधीने मी बांधल्या जात नाही, त्या सर्वांप्रती मी उदासीन अनासक्त असतो. आत्म्यावर जी अशुद्धी येते ती जीवाच्या कर्मामुळे दिसते. वरवर झाकल्याने जसे आतील शुद्ध स्वरूप दिसत नाही. एखादा दृष्टांत बघू समजून घेण्यापुरता. ते जसं सुवर्ण आहे, त्याला कधी जंग लागत नाही, हिऱ्याला कधी जंग लागत नाही. चिखलात कचऱ्यात पडले असेल तर तेवढ्या पुरते चमकणार नाही ते, पण धूळ चिखल किंवा कचरा दूर केला तर सुवर्ण हिरा चमकून उठेलच. तसा हा आत्मा जेव्हा जीवात्मा बनून येतो त्यावेळी तो शुद्धात्मा अनेक नको त्या संस्कारांनी झाकाळून जातो. आतला पूतात्मा म्हणजे पवित्र आत्मा दिसत नाही. जसे कंदील, ज्योत आत आहे पण काजळी धरल्याने स्वच्छ प्रकाश बाहेर येत नाही. काजळीमुळे ज्योतीचा प्रकाश झाकळला जातो. तसेच कुसंस्कारामुळे आत्मप्रकाशाचा अनुभव येत नाही. मन चित्त दूषित झाल्याने अविद्येचा, अज्ञानाचा पडदा, अहंकाराची काजळी आल्यामुळे तो आत्मा अशुद्ध, अपवित्र होतो असं म्हटलं जातं. मल, विक्षेप आणि आवरण हे 3 दोष आहेत. मल, विक्षेप आणि आवरण म्हणजे मल म्हणजे कुसंस्कारांचा कचरा मनावर येतो. तोच मल निघून गेला की आपण म्हणतो निर्मल मन झालं, विमल मन झालं. तसंच दुसरं हे विक्षेप, चित्तावर म्हणजे परिणाम होतो, म्हणजे कसं मन भरकटणे. मग आवरण
बुद्धी यामुळे काय होतं, बुद्धी भ्रमित होते. विक्षेपामुळे चित्तावर परिणाम होतो, मन भरकटत, मग आवरण कसं होतं, घट्ट होत जातं, बुद्धी ही भ्रमित होत जाते. गुरुकृपेशिवाय, प्रभू कृपेशिवाय हे आवरण दूर होत नाही. कारण भ्रमित झालेल्या बुद्धीला योग्य मार्ग दाखवायला गुरुकृपा लागते, प्रभू कृपा लागते. म्हणूनच आधी मनाचं सौंदर्य वाढवायला हवं. मन शुद्ध, तेथेच आत्माही शुद्ध आहे. आत्मा शुद्ध म्हणजे ज्याचे मल, विक्षेप, दोष जातात त्यांनाच सत्संग लाभतो. कबीरदास म्हणतात, नहाए धोए तो क्या हुआ, नहाए धोए तो क्या हुआ, मन का मैला न जाए, मीन सदा जल में रहे, धोए बास न जाय. देहाची शुद्धता नको, मनाची शुद्धता उपासनेने, तन्मयतेने केलेल्या उपासनेने होते. नुसती देहाची शुद्धता असून चालणार नाही, तर मनाची सुद्धा शुद्धता हवी, आणि ती मात्र उपासनेने, तन्मयतेने केलेल्या उपासनेत, नुसती उपासना नव्हे तर तन्मयतेने केलेल्या उपासनेमध्ये होते. महापुरुषांनी 5 गोष्टी, 5 तत्व जी सांगितली आहेत, ज्याने मल, विक्षेप दूर होतात. कोणत्या त्या 5 गोष्टी आहेत? तर पहिलं म्हणजे श्रद्धा हवी. सत धीयते अनया सा श्रद्धा, सत्वर श्रद्धा हवी. जे सत आहे त्यावर नेहमी श्रद्धा हवी, नितांत श्रद्धा हवी. दुसरं म्हटलंय वीर्य. श्रद्धा आली की मग वीर्य म्हणजे उत्साह वाढतो, तत्परता येते, पुरुषार्थ, पराक्रम वाढतो. तत्परता, उत्साहामुळे हे वाढत असते. स्मृती, सम्यक स्मरणम. अध्यात्म मार्गावर चालता चालता कर्तव्याची स्मृती ठेवायला हवी. प्रभूने सांगितलेल्या मार्गावर चालू लागताच मग सिद्धी प्राप्त होऊ लागतात. पण काही साधक सिद्धीमध्येच अडकतात. मला सर्व समजतं, मी सगळं काही जाणू शकतो, सर्व मी या अहंकारामध्येच अडकतात आणि मग प्रगतीच्या मार्गापासून भटकतात. एखाद्या जे हवं आहे त्याकडे लक्ष हवं, ध्येय हवं. मला नेमकं काय साधायचंय याकडे, कीर्ती, प्रतिष्ठा यात वाहत जाऊ नये. कारण आपण काय करतो, एकदा थोडीशी कीर्ती मिळायला लागली, प्रतिष्ठा मिळायला लागली की जे आपलं ध्येय असतं त्यापासून विचलित होऊ लागतो. पण कीर्ती, प्रतिष्ठा मिळाली तरी सुद्धा आपल्या ध्येयाकडे दुर्लक्ष व्हायला नको, तिकडे आपलं लक्ष असायला हवं. लोकरंजनामध्ये लोक फसतात, लोक खोटी स्तुती सुद्धा करतात. उन्नतीकडे लक्ष असावं, ही स्मृती हवी. त्याने मग मनावरचा मल दूर होतो. अशी जर स्मृती असली, स्मरण असलं तर मनावरचा मल दूर होतो. म्हणजे पहिलं बघितलं आपण श्रद्धा, दुसरं वीर्य, तिसरं स्मृती, चौथं सांगितलं समाधी. म्हणजे चित्ताची एकाग्रता असेल तर मग हे मलविक्षेप दूर होतात. आणि 5वं म्हटलंय प्रज्ञा. समाधीमध्ये चित्त एकाग्र झालं की मग दिव्य ज्ञान आपोआप प्राप्त होतं. त्यालाच ऋतंभरा प्रज्ञा म्हणतात. जो विचार येईल तो उत्तम आणि समृद्ध करणारा येतो. मल, विक्षेप, आवरण हे मनाचे जे दोष आहेत त्यापासून वाचण्यासाठी या 5 गोष्टी प्राप्त करून मग जीवन उन्नत करून घ्यावे असं सांगितलंय. जीवनामध्ये उत्क्रांती हे आवश्यक आहे. प्रभू जसा प्युअर सोल आहे, म्हणजे पवित्र आत्मा आहे, तसं शुद्ध पवित्र आम्हाला होऊन त्याच्या मिलनाचा ध्यास घ्यायचा आहे. श्रीमद शंकराचार्य आपल्या आत्माष्टकच्या 3ऱ्या श्लोकामध्ये त्यांनी म्हटलंय की नमे द्वेष रागो नमे लोभ मोहो मदो नैव मे मात्सर्य भावः न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. तिरस्कार नको, प्रेम नको, ना कुठली हाव मस्ती पण नको, नसे भ्रांती वा न असूयेस. एक श्लोक आहे त्याच्यासाठी, याच्यावरच श्लोक केलेला आहे तो की तिरस्कार ना प्रेम ना हाव मस्ती, नसे भ्रांती वा ना असूयेस वस्ती, पुरुषार्थचारी कदापि नसे मी, सदा मोहरूपी खरी चेतना मी. कर्तव्य पालन
धनसंपादन, इच्छापूर्ती वा मुक्ती या 4 पुरुषार्थापैकी कोणीही नाही. नित्य आनंदरूपी आहे, शुद्ध चैतन्य आहे. हा भाव मनी असायला असणं म्हणजेच पूतात्मा. परमेश्वर पूतात्मा आहेच, तसं होण्याचा आपण प्रयत्न करायचा, हेच यातनं घ्यायचे. परमेश्वराचे हे सगळी नावं गुणाधारित आहेत, वैशिष्ट्यपूर्ण अशी आहेत आणि ती आपल्यामध्ये संक्रमित व्हावी हा ध्यास. म्हणूनच विष्णू सहस्रनाम. विष्णू सहस्रनामातला 15वा श्लोक, नाम 11वं बघतोय, परमात्मा. ओम परमात्मने नमः. परम आत्मा, परम म्हणजे श्रेष्ठ, सर्वोच्च, सुप्रीम. आदि शंकराचार्य आपल्या भाषात लिहितात की परमच असो आत्मा चैती परमात्मा. जो परम, सर्वोच्च, मुक्तांची परमगती असलेला आहे तो परमात्मा. जीव कसा आहे? अल्पात्मा आहे, त्याची एक मर्यादा आहे. ईश्वर सर्वश्रेष्ठ आत्मा आहे. जीवामध्ये ईर्ष्या, द्वेष, राग, लोभ, संकल्प, विकल्प असल्यामुळे पवित्र आत्मा सुद्धा या सगळ्यामुळे झाकळला जातो. त्यामुळे जीवात्म्याला मर्यादा आहे. म्हणूनच 3ऱ्या अध्यायामध्ये गीतेच्या 42व्या श्लोकात, 3रा अध्याय 42वा श्लोक, भगवान सांगतात आहे की इंद्रियाणि पराण्याहुर इंद्रियेभ्यः परम मनः मनसस्तु परा बुद्धिर यो बुद्धे परतस्तु सहा. इंद्रियांना स्थूल शरीराहून पर म्हणजे श्रेष्ठ समज. जे स्थूल शरीर आहे त्याहून इंद्रिय कशी आहेत? श्रेष्ठ आहे. इंद्रियाहून मन बलवान आहे. एक एक पायरी सांगितलेली आहे. शरीराहून, स्थूल शरीराहून इंद्रिय श्रेष्ठ, इंद्रियाहून मन बलवान, मनाहून बुद्धी श्रेष्ठ आहे. पर म्हटलंय म्हणजे श्रेष्ठ आहे. बुद्धीहून अत्यंत श्रेष्ठ तो आत्मा आहे. बुद्धेः परतः तु सहा. सहा म्हणजे इथे आत्मा म्हटलेला आहे. आत्म्यासाठी सह वापरलेला आहे 3ऱ्या अध्यायातील 42व्या श्लोकात. म्हणजे बुद्धीहून अत्यंत श्रेष्ठ तो आत्मा आहे. हा प्रत्येक आत्मा आहे. त्याहूनही सर्वश्रेष्ठ जो आहे तो परमात्मा. हा तर परमात्म्याचा अंश आहे, पण त्याहूनही अधिक श्रेष्ठ कोण? तो परमात्मा. तो कसा आहे? निर्गुण आहे, अव्यय, अमर आहे. जीवात्मा कार्यकारणामुळे बांधला आहे. कर्म केले की त्याला परिणाम भोगावे लागतात. मग संचित असो, प्रारब्ध असो, यामुळे तो बद्ध असतो. परमात्म्याला मात्र काहीही बंधन नाही. म्हणून 4थ्या अध्यायात गीतेच्या म्हटलेलं आहे 9व्या श्लोकात की जन्म कर्मच मे दिव्यम. आणि 6व्या श्लोकात म्हटलंय, 4थ्याच अध्यायाच्या 6व्या श्लोकात की अजोपि सन् अव्यय आत्मा भूतानामीश्वरोपि सन् प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया. आपल्या इच्छेने मी अवतार घेतो असं भगवंत सांगतात. कर्मफल भोगायला नाही. जीवात्मा कर्मफल भोगायला जन्म घेतो, पण मी माझ्या इच्छेने अवतार घेतो. जीवात्म्याने पण केला तर तोही मुक्त होऊ शकतो हे सांगितलं जातं. परमात्म्याने त्याला कर्मस्वातंत्र्य दिलेलं आहे. 15व्या श्लोकामध्ये पूतात्मा, परमात्मा आणि मुक्तानाम गतीही असं आलेलं आहे. या विष्णू सहस्रनामाच्या 15व्या श्लोकामध्ये पूतात्मा, परमात्मा आणि मुक्तानाम परमागती म्हटलंय. परमात्मा नंतरच म्हणजे आणि आलाय, च आलाय, च. पूतात्मा, परमात्मा, च. 15व्या श्लोकात च आलाय म्हणजे आणि, चचा अर्थ आहे आणि. पूतात्मा आणि परमात्मा म्हणजे पवित्र आत्मा आणि हा परमात्मा जो अंश, परमात्म्याचा अंश आहे, तो जीवात्मा बनून येतो प्रत्येक शरीरामध्ये. त्याला म्हणायचं प्रत्येक आत्मा. तोही पवित्रच आहे, पण इथे परमात्मा आणि म्हणजे पवित्र आत्मा आणि हा परमात्मा असं म्हणून चनी जोडलेला आहे. या सगळ्यात तो परमात्मा सर्वश्रेष्ठ आहे. आत्मा ही मुक्तांची परमगती आहे. हे पुढच्या नामामध्ये आलंय, त्याचं ते लक्ष आहे की जीवात्मा जो असतो त्याची गती कशी आहे. त्याची गती, मुक्तांची परमगती कोणती आहे? तोच परमात्मा आहे. त्याला मिळाल्यानंतरच मुक्तांना परमगती प्राप्त होते. तेच ध्येय ठेवलं तर. हेच नाम 12वं पुढे आलेलं आहे, ते बघूया. विष्णू सहस्रनाम 15वा श्लोक.
12वं नाम बघतोय, मुक्तानां परमागतिः. ओम मुक्तानां परमागतये नमः. मुक्त पुरुषांचा जो परम अर्थात सर्वश्रेष्ठ गंतव्य देव आहे तोच आहे भगवान विष्णू. म्हणजेच गेलेला पुन्हा जन्माला येत नाही. 8व्या अध्यायामध्ये 16व्या श्लोकात म्हटलंय, भगवंत म्हणाले होते की मामुपेत्य तू कौंतेय पुनर्जन्म न विद्यते. जो मला येऊन मिळतो हे कौंतेया, त्याला पुनर्जन्म मिळत नाही. म्हणून म्हटलंय मुक्तांची जी परमगती आहे तो हा परमश्रेष्ठ परमात्माच होय. 15व्या अध्याय सुद्धा 6व्या श्लोकात म्हटलंय, यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमं मम. 15वा श्लोक म्हणजे गीतेच्या 15व्या अध्यायामधील 6व्या श्लोकामध्ये, यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमं मम. मध्ये मध्ये आपण गीतेच्या अध्यायातले श्लोक सुद्धा बघतोय की जो त्या ठिकाणी गेल्यानंतर, त्या परमधामाला गेल्यानंतर पुन्हा परत येत नाही. न निवर्तन्ते, असे योगी पुन्हा परत येत नाहीत. म्हणून इथे निवर्तन्ते बहुवचन वापरलंय. शंका येते की जो मुक्तावस्थेला गेला त्याची आणखीन परमगती कशी काय? मुक्तावस्था म्हणजेच परमगती, मग आणखीन काय, कोणती परमगती? मुक्तांची एक विलक्षण अवस्था आहे, ग्रंथी नाही, बंधन नाही. गीतेच्या 7व्या अध्यायामध्ये 19व्या श्लोकात म्हटलंच आहे की बहुनाय जन्मना म्हणते ज्ञानवान मां प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभः. अनेक जन्मांच्या अंती ज्याने ज्ञान प्राप्त केले आहे की वासुदेवच सर्व काही आहे, हे ज्याला समजलं तो माझ्यापर्यंतच येऊन पोचतो. आणि असे फार दुर्लभ असतात. हे पुन्हा आणखीन भगवंतांनी सांगितले की असा ज्ञानी भक्त महात्मा हा मात्र क्वचितच असतो. सुदुर्लभ, दुर्लभ म्हणजे शोधायला लाभायला कठीण, आणि सु म्हटलंय आणखीन क्वचितच एखादा असतो, हे सांगितल्यासाठी. क्रांती घडवण्यासाठी भक्ती मार्गाची कास तीव्रतेने वाढली पाहिजे, हे यातून महत्वाचं सांगायचं. परमागती ही म्हणजे श्रेष्ठ गती, हे श्रेष्ठ असे लक्ष्य आहे, अंतिम ध्येय आहे की जे प्राप्त केल्यावर कशाचीच इच्छा राहत नाही. गती म्हणजे इहलोकातून देह सोडून परलोकाला जाणे. आगती म्हणजे परलोकातून इहलोकात जन्मास येणे. गती म्हणजे जाणे, आणि आगती, आ लागला उपसर्ग, म्हणजे जन्माला येणे, या इहलोकात पुन्हा जन्माला येणे. अशी ही जीवनाची चक्रगती आहे. हिलाच संसार असं म्हणतात. संसारालाच पुनरावर्तन असंही म्हटलं जातं. या पुनरावर्तनातून, या वर्ग करण्यातून सुटण्याला अपवर्ग असं नाव आहे. अपवर्ग म्हणजे मुक्ती, संसारातून मुक्ती. वर्ग म्हणजे जाणे अशा अर्थाने, परंतु अपवर्ग म्हणजेच मुक्ती मिळणे. मुक्त पुरुष अंतिम अवस्थेला जाऊन पोहोचतात. ती स्थिती परमात्मा हीच या मुक्तांची गती होय. म्हणून मुक्तानां परमागती हे एक नाव परमात्म्याचं, भगवान विष्णूचं आहे. खरं तर जगामध्ये सर्व जीव आहेत आणि परमेश्वर त्यांच्यात तत्वतः काहीच अंतर नाही. म्हणजे जगामध्ये जे सगळे जीव आहेत ते आणि परमेश्वर यांच्यात तत्वतः काहीही अंतर नाही. ते सगळे कसे आहेत? एकरूपच आहे. म्हणून मुक्तामुक्त भेदही मिथ्याच आहे. पण मिथ्यत्व परमेश्वराच्या दृष्टीने आहे. जीवाच्या दृष्टीने तर असंख्य भेद आहेच. परमेश्वर आणि जीव यात आकाश पाताळाचं अंतर आहे. भगवंताला तसं वाटत नाही, पण खरं तर आहे. आकाश पाताळाचं अंतर परमेश्वर आणि जीव याच्यात आहे. परंतु जीवाजीवातही अंतर अपरिमित आहे. मुक्ती म्हणजे अंतरे पार करणं, नाहीशी होणं सगळे अंतर. उपाधीमुळे अंतर, उपाधी गळून पडेल, त्यावेळी अंतर गळून पडेल आणि मग परिपूर्ण असं सामरस्य होईल, भगवंताशी जाऊन मिळेल. म्हणजेच एकमेवाद्वितीयत्व, जे ज्याला सामरस्य म्हणतात ते सिद्ध होईल. आणि त्यावेळीच मग भयमुक्ती राहत नाही. एकरूपता, समरसता, अद्वैता
अनुभवास येते. हे स्थान म्हणून म्हटलंय मुक्तानाम गतीही. मुक्त गती ही आनंद देणारी आहे, शाश्वत आनंद देणारी आहे. संसारामध्ये जसं आपण सामान्य मनुष्य एखादं लक्ष्य प्राप्त करण्याची इच्छा करतो, तर पुन्हा पुढचं ते प्राप्त झालं की पुन्हा पुढचं लक्ष्य, ते प्राप्त झालं की पुन्हा त्या पुढचं लक्ष्य प्राप्त करण्याची इच्छा करत जातो. शेवटी हाती काय येतं? क्षणिक आनंद. या व्यतिरिक्त काहीही मिळत नाही, कारण तो आनंद तेवढ्या पुरता असतो. काही काळानंतर तो आनंद निघून जातो. पण हे जे आहे, ही जी गती आहे, ही जी परमागती आहे, हे जर अंतिम लक्ष्य असेल तर मात्र कशाचीही इच्छा उरत नाही, हे सांगायचंय. हा परमानंद आहे, निस्सीम परमानंद मिळतो. असं हे मुक्तांचे गंतव्यस्थान म्हणून भगवंताचं एक नाम मुक्तानाम परमागतीही म्हटलंय. श्लोक 15 बघतोय आपण, त्यातलं 13वं नाव बघतोय आपण. भूतात्मा परमात्माच्या मुक्तानाम परमागतीही पहिलं आपले झाले नाव हे 3 नावं. आता 13वं नाव अव्ययः. अव्ययः. ओम अव्ययाय नमः. शंकर भाषेत म्हटलंय की न वेति नास्य व्ययो विनाशो विकारो वा विद्यत इति अव्ययः. आणि अजरो मरो व्ययः इति श्रुतेः असंही पुन्हा म्हटलंय. न वेति. वेति म्हणजे व्यय, ज्याचा व्यय नाही, नाश नाही, कुठल्याही प्रकारचं परिवर्तन नाही. विकारो म्हटलंय पुन्हा. विकारः म्हणजे परिवर्तन नाही, किंवा विनाशः क्षय किंवा ऱ्हास त्याचा नाही, याचा अनुभव होत नाही ज्यामध्ये, असा तो अव्यय. भगवंतासाठी बृहदारण्यक उपनिषदामध्ये म्हटलंय की अजरो मरो, त्याला जरा, अजराह आणि अमरह. अजरो मरो म्हणजे संधी जर केला तर अजराह आणि अमरह. अजरा, जरा म्हणजे वृद्धत्व, आणि अ म्हणजे नकारार्थी अशा अर्थाने, ज्याला वृद्धत्व नाही, आणि अमरह म्हणजे मरण नाही असा. अव्यय हे एक नाव प्रभूचं आहे. गीतेच्या 7व्या अध्यायामधील 25व्या श्लोकामध्ये आपण बघितलं होतं की मूढोयम नाभिजानाति लोको मामजम अव्ययम. भगवान म्हणतात आहे की अज्ञानी, मूढ म्हणजे अज्ञानी मात्र मला अजन्मा, अपरिवर्तनशील समजत नाही. न अभिजानाति. जानाति म्हणजे जाणतात, न अभिजानाति म्हणजे जाणत नाही. कोण? तर मूढ, अज्ञानी लोक. मी अजन्म आहे, अपरिवर्तनशील आहे असं समजत नाही. लोक माम अजम अव्ययम इति अशा अर्थाने. अव्यय भगवंताचा, जो भक्त जेव्हा या अव्यय भगवंताचा सहारा घेतो, जो भक्त जेव्हा अव्यय भगवंताचा सहारा घेतो, त्याला तो कधी जन्म मृत्यूच्या चक्रात पाठवत नाही भगवंत. नारायण सुक्तामध्ये म्हटलंय की अनंतम अव्ययम कविम समुद्रयंतम विश्वशंभुवम पद्मकोश प्रतीकाशम हृदयम चापी अधोमुखम. तोच कसा आहे? अनंत आहे, अव्ययम अविनाशी आहे, कविम समुद्रयंतम सर्वव्यापी आहे, तसेच सगळ्यांच्या हृदयात व्याप्त आहे. तोच आनंदाचा स्रोत आहे आणि जीवांचं परमधाम आहे. अधोमुखम म्हटलंय की अधोमुखी कमळाप्रमाणे, पद्मकोश प्रतीकाशम, अधोमुखी कमळाप्रमाणे तोच भगवंत विष्णू नारायण सगळ्या जीवांच्या हृदयाकाशात, प्रतीकाशम हृदयांच्या प्रतीकाशम, सगळ्या जीवांच्या हृदयाकाशामध्ये स्थित आहे. परमात्माच जीव ज्योती रूपी आत्म्याच्या रूपामध्ये सगळ्यांच्या हृदयामध्ये वास करतो. तोच अव्यय परमात्मा, तो आपल्या भक्ताला कधीही नष्ट होऊ देत नाही. याचा अर्थ आपल्या भक्ताची कधीही अधोगती होऊ देत नाही. त्याला शरण जा, तो विष्णू आमचे कल्याण करो. नमे भक्त प्रणश्यती हे आश्वासन भगवंतानी गीतेत सुद्धा दिलेलंच आहे. म्हणून असा हा
परमात्मा अव्यय हे एक त्याचं नाव आहे. पुढचं 14वं नाव आहे पुरुषः. ओम पुरुषाय नमः. शंकर भाषेत म्हणताय की पुरम शरीरम तस्मिन शेते पुरुषः. पुरुष म्हणजे सुद्धा आत्मा. पुरुष सूक्तात वर्णिलेला परमात्मा. पुरुष म्हणजे पुल्लिंग नर नव्हे. ज्याला आपण मनुष्य एखादा असेल त्याला आपण पुरुष म्हणतो, नर लिंगाने. तो पुरुष नव्हे. हा पुरुष कसा आहे, अलिंग आहे. म्हणजे नारी असो का नर, सगळ्यांमध्ये असणारा आत्मा त्याला पुरुष असंच म्हटलंय. नर या अर्थाने नव्हे. तो सर्वांचा कसा आहे, भर्ता आहे, स्वामी आहे. हा सहस्र शीर्ष आहे. सर्व विश्वाला व्यापून अनंत उरणारा परमेश्वर आहे, ज्याचं वर्णन वेदांनाही करता आलं नाही. म्हणून नेती नेती म्हणून वेदांनी सुद्धा हात टेकले. तो हा परमपुरुष होय. व्याकरणातील उत्तम पुरुष आणि वेदांतातील पुरुषोत्तम तो हाच. त्याला नमन केलेला इथे. शंकर भाष्यात जे म्हटलंय की पुरम शरीरम तस्मिन् शेते पुरुषः. पुर म्हणजे शरीर, नवद्वार असणारे जे शरीर आहे त्यामध्ये जो शेते शयन करतो त्याला पुरुष म्हणतात. किंवा पुरा आसीत, पूर्वीही होता. आसीत, आसीत नाही तर पूर्ण नाही, पुरा आसीत, पूर्वीही तो होता अशी व्याख्या केलेली आहे. पूर्वीही होता तो पुरुष, हेच या पुरुषाचे पुरुषत्व आहे. आणखी एक अर्थ सांगितलाय, आपल्या भक्तांना तो सर्व काही देतो. पुरु या शब्दाचा एक अर्थ आहे पर्याप्त. पर्याप्त मात्रामध्ये तो आपल्या भक्तांना सगळं काही देतो. पुरुष सनोती इति पुरुषः. सनोती म्हणजे प्रदान करतो. तैत्तरीय उपनिषदामध्ये हे असं म्हटलंय की पूर्वम एव अहम आसम इति तत् पुरुषस्य पुरुषत्वम. म्हणजे अनादिकालापासून इथे आहे म्हणून त्याला पुरुष असं म्हटलेलं आहे. पूर इति पुरुषः. तो प्रत्येक ठिकाणी स्थित म्हणजे पूर्ण आणि परिपूर्ण सगळं करतो. पुष्कळशा उत्कर्षशाली सत्वांमध्ये, जीवांमध्ये स्थित राहून ज्यांना आपला उत्कर्ष करून घ्यायचा आहे अशा सत्वांमध्ये अधिक त्यांना फल देतो. संहारकाली प्रचुर भुवनानी अंतम करोति इति. संहार काल असेल, प्रलय काल असेल तेव्हा तो नष्टही सगळं करतो. ज्याला जेव्हा नष्ट करायचे तेव्हाच तो त्याला नष्ट करतो. असाही तो करणारा. पूर्णत्वात पूर्णात्वात्वा असं म्हटलंय. पूर्णत्वाद आणि पूर्णात्वात्वा, पूर्ण आणि परिपूर्ण करणारा असा हा तो पुरुष होय. पुरुष या नामाने सुद्धा भगवंताला जाणल्या जातं. गीतेतील 15व्या अध्यायामध्ये 16, 17 आणि 18 मध्ये म्हटलेच आहे की द्वाविमौ पुरुषो लोके क्षरश्चाक्षर एवच. या विश्वामध्ये क्षर आणि अक्षर हे दोन प्रकारचे जे पुरुष आहेत, म्हणजे एक नाशवान आणि एक अविनाशी असे हे दोन प्रकारचे पुरुष आहेत. भूतमात्रांची शरीरे ही नाशवान म्हणजे क्षर पुरुष आहे आणि जो त्यातील जीवात्मा आहे तो अविनाशी म्हटलाय. त्या जीवात जो आत्मा वास करतो तो मूळ आत्मा अविनाशी म्हटला जात आहे. पण 17व्या श्लोकामध्ये म्हटलंय उत्तमः पुरुषः स्तन्यः. पुरुष तो अन्यः. या दोन्हीहूनही परमात्मेति परमात्मा इति उदाहृतः असा 17व्या श्लोकात 15व्या अध्यायातील म्हटलेलं आहे. या दोन्हीपेक्षा म्हणजे क्षर आणि अक्षर या दोन्हीपेक्षा उत्तम पुरुष निराळाच आहे, जो तिन्ही लोकांमध्ये प्रवेश करून सर्वांचं धारण पोषण करतो. तोच अविनाशी परमेश्वर आणि परमात्मा होय. इथं सांगितलेला पुरुष आणि तो उत्तम पुरुष हा होय. यो जानाति पुरुषोत्तमम. जो या पुरुषोत्तमाला जाणतो, त्यालाच भजतो, तोच ज्ञानवान आणि कृतार्थ होतो. जीवनी कृतकृत्य होतो. हेच जीवनाचे अंतिम ध्येय होय. विष्णूचं हे एक नाव पुरुष इथे आपण बघितलं. विष्णू सहस्रनामातील 15वा श्लोक. 15वं नाम बघतो आपण साक्षी.
ओम साक्षिणे नमः। साक्षात अव्यवधानेन स्वरूपबोधेन ईक्षते पश्यती सर्वमिती साक्षी, आदी शंकराचार्य म्हणतात। जो साक्षात अर्थात कुठल्याही व्यवधानाशिवाय, अव्यवधानेनं म्हटलंय ना, म्हणजेच कुठल्याही व्यवधानाशिवाय स्वरूपबोधेनं म्हणजे स्वरूपभूत ज्ञानाने सर्व काही पाहतो। ईक्षते पश्यती सर्वम इति, सर्व काही पाहतो, त्यालाच साक्षी असं म्हटलेलं आहे। कुठल्याही व्यवधानाशिवाय स्वरूपभूत ज्ञानाने सर्व काही पाहतो, म्हणून त्याला साक्षी हे एक नाम दिलेलं आहे। प्रभू तर आपला एक एक क्षण जाणतो, प्रत्येक क्षण प्रभू आपला जाणतो। सॅटेलाइट द्वारा नाही की कॅमेरा लावलेले नाही कुठे, आता आहेत, पण पूर्वीपासूनच आपण बघतो की भगवंत आपल्या एकेका क्षणाची कर्माची हिशोबताली ठेवतो। सॅटेलाइट किंवा कॅमेरे तर आता आहेत सगळीकडे, परंतु भगवंत मात्र आपल्या एकेका क्षणाची सगळा हिशोब ठेवतो। कबीरदास तर म्हणतात की चीटी पायल बाजे पैर, साहिब सुनता है सब लहर। चीटी पायल बाजे पैर, साहिब सुनता है सब लहर। मुंगी केवढी, तिचे पाय किती, आणि त्याला पायल बांधले तर ती चालताना त्याचा आवाज तरी कितीसा येणार, कल्पना करा। पण सांगायचं त्यातून हेच आहे कबीरदासांना की परमात्म्याच्या नजरेतून काहीही सुटत नाही। इथे साक्षी भावाने म्हणण्याचा अर्थ आहे तटस्थपणाने। भगवंत जाणतो सगळं काही। 13व्या अध्यायामध्ये म्हटल्याप्रमाणे उपद्रष्टानुमंताच भर्ता भोक्ता महेश्वरः परमात्मेतिचाप्युक्तो देहेस्मिन् पुरुषः परः। 22वा श्लोक आहे की या देहात असलेला जो आत्मा आहे तो वास्तविक परमात्म्याचाच अंश आहे। तोच कसा आहे, उपद्रष्टा अनुमंता म्हणजे साक्षी असल्यामुळे उपद्रष्टा आहे, अनुमंता म्हणजे संमती देणारा असल्यामुळे त्याला अनुमंता म्हटलेलं आहे। भर्ता सगळ्यांचं धारण पोषण करणारा तोच आहे म्हणून भर्ता। भोक्ता आहे, जीवरूपाने तो सगळं काही भोग घेतो म्हणून भोक्ता आहे। महेश्वर ब्रह्मदेवादींचा सुद्धा तो काय आहे, स्वामी आहे म्हणून त्याला महेश्वर म्हटलेलं आहे। परमात्मा इतिच अपि उक्तः देहेस्मिन् पुरुषः परः। शुद्ध चिद्घन असल्यामुळेच परमात्मा म्हणून त्याला असं म्हटलं जातं। 9व्या अध्यायातील 18व्या श्लोकामध्ये गतिर्भर्ता प्रभू साक्षी म्हटलाय, म्हणजेच शुभाशुभ पाहणारा तोच साक्षी रूपामध्ये आहे। शुभ आणि अशुभ दोन्ही सुद्धा बघणारा तो साक्षी रूपात आहे। यातून आपल्याला हे शिकायचे की आपणही आपल्या सुखदुःखाकडे साक्षी भावाने पाहायला हवे। कठीण आहे सगळं, पण तरी सुद्धा सुखाने हुरळून जाऊ नये, तर दुःखाने खचून हतबल होऊन सुद्धा जाऊ नये। परमात्मा जणू आपल्या जीवनाकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी हे सुखदुःख देताना आपल्याला देतो। भक्ती असेल तर परमेश्वराच्या या साक्षी रूपाला जाणता येतं। विष्णू सहस्रनामातील एक एक नाम कसं आहे, गुणाधारित आहे। अशा या साक्षी रूपाला, परमात्म्याच्या या साक्षी नामरूपाला नमन असो। विष्णू सहस्रनामातील 15वा श्लोक बघतोय आपण। 16वं नाम बघतोय क्षेत्रज्ञ। ओम क्षेत्रज्ञाय नमः। आदि शंकराचार्य लिहितात की क्षेत्रम शरीरम जानाति इति क्षेत्रज्ञ। क्षेत्र म्हणजे शरीराला जो जाणतो, जानाति म्हणजे जाणतो, त्यालाच क्षेत्रज्ञ असं म्हणतात। गीतेच्या 13व्या अध्यायातील 1ल्या श्लोकामध्ये आपण बघितलं होतं, भगवान म्हणतात आहे की इदम शरीरम कौंतेय क्षेत्रमित्यभिधीयते एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः। हे शरीर कसं आहे हे कौंतेया, तर हे शरीर म्हणजे क्षेत्र आहे। क्षेत्र या नावाने त्याला संबोधलं जातं। आणि एतत् यः वेत्ति, याला जो जाणतो त्याला किंवा त्याचे तत्व जाणणारे जे ज्ञानी लोक आहेत त्याला क्षेत्रज्ञ असं म्हणतात। महाभारतातील शांती पर्वांतर्गत 351वा अध्याय आहे आणि 62व्या श्लोकामध्ये ब्रह्मरुद्र संवाद आहे। त्यामध्ये नारायण महिमा सांगताना ब्रह्माजी रुद्राला सांगतात आहे
की बीजंचापि शुभाशुभम तान वेत्ती स योगात्मा ततः क्षेत्रज्ञ उच्यते. शरीरच क्षेत्र आहे. शुभाशुभ कर्म हे ज्याचं बीज आहे, योगात्मा हे जाणतो आणि म्हणूनच क्षेत्रज्ञ म्हणजे क्षेत्राला जाणणारा तोच स्वामी असतो. परमात्मा पिंडापिंडातील आणि संपूर्ण सृष्टीतील सर्वच बीजांबद्दल जाणतो. जसा क्षेत्र म्हणजे शेती हाही एक अर्थ आहे. क्षेत्रातील जमीन, कोणतं बीज लावायचं, उत्तम बीज पेरून उत्तम पीक घ्यायला हवं कोणतं, हे सगळं कोण जाणतं? तर शेताचा स्वामी म्हणजे शेतकरी जाणतो. त्याला क्षेत्रज्ञ असंही म्हणतात. त्याचप्रमाणे शरीरातील हा क्षेत्रज्ञ म्हणजे जीवात्मा होय. आणि त्याने हे जाणून घ्यायला हवे की वाईट कर्म बीज पेरले तर वाईटच फल मिळेल, चांगले कर्म बीज पेरले तर चांगले कर्म फल मिळेल. तसंच संपूर्ण सृष्टीला जाणणारा जो आहे आणखीन एक, तोही क्षेत्रज्ञच होय म्हणजे परमेश्वर. संपूर्ण सृष्टी म्हणजे क्षेत्र आणि याला जाणणारा जो तो क्षेत्रज्ञ. तसा शरीर हे क्षेत्र आणि त्याच्यात असणारा जीवात्मा हा क्षेत्रज्ञ. तसं हे संपूर्ण सृष्टी जी आहे ती क्षेत्र आणि याला जाणणारा क्षेत्रज्ञ म्हणजे तो परमेश्वर परमात्मा आहे. हे समजून घ्यायला हवे. मुक्त त्याला जाणतात, जे मुक्त असतात ते त्याला जाणतात, योगी जे असतात ते हे जाणतात आणि मग उत्तम कर्म करून आपल्या भक्तीद्वारा त्या क्षेत्रज्ञाला जाणून परमानंद घेतात. साक्षी या नामानंतर क्षेत्रज्ञ हे नाव परमात्म्याचे सांगितले. मागचं नाव आपण बघितलं साक्षी आणि हे क्षेत्रज्ञ. साक्षी म्हणजे विश्व साक्षी. प्रत्येक आत्मा सुद्धा साक्षी आहे. पण तो कसा आहे? प्रत्येक आत्मा म्हणजे परमात्म्याचा जो अंश जीवात्मा म्हणून जेव्हा येतो तेव्हा तो कसा असतो? सोपाधिक असल्या कारणाने त्याला विश्व साक्षी किंवा विश्वात्मा म्हटलं नाहीये. प्रत्येक आत्मा जरी साक्षी आहे तरी तो सुद्धा सोपाधिक आहे. जीवात्मा म्हणून जेव्हा येतो तो तेव्हा तो विश्वात्मा विश्वसाक्षी असं त्याला म्हटलं जात नाही. त्याला क्षेत्रज्ञ म्हटलंय. साक्षी आणि क्षेत्रज्ञ जरी एकच आहे, परमात्माच त्याचाच अंश हा असल्यामुळे तो क्षेत्रज्ञ. साक्षी परमात्मा आणि हा जीवात्मा बनून जेव्हा येतो हे दोन्ही जरी एकच आहे, पण साक्षी कसा आहे? निरुपाधिक आहे. कुठलीही उपाधी त्याला नाही आहे. पण क्षेत्रज्ञ सोपाधिक असतो म्हणून त्याला क्षेत्रज्ञ असं म्हटलंय. पुरुष शब्द परमात्मा वाचक आहे आणि साक्षी आत्मवाचक आहे. क्षेत्रज्ञ शब्द जीवात्मा वाचक आहे. पुरुष पण बघितला त्याच्या आधी आपण, तो शब्द परमात्मा वाचक, साक्षी आत्मवाचक आणि क्षेत्रज्ञ शब्द जीवात्मा वाचक होय. या तिन्ही शब्दांच्या आरंभी अव्यय आणि अंती अक्षर शब्द आला आहे. सर्व विषय क्षरणशील व्ययशील आहेत, पण पुरुष साक्षी आणि क्षेत्रज्ञ म्हणून ओळखले जाणारं जे चित्तत्व आहे ते तद्विपरीत आहे. म्हणजेच अव्यय आहे, अक्षर आहे. बाकी सगळं क्षरणशील आहे, व्ययशील आहे, विनाश होणार आहे. पण हे मात्र चित्तत्व जे आहे ते अव्यय आहे, अक्षर आहे, तसंच कूटस्थ स्वरूपाचेही आहे. अशा प्रकार म्हणजे कूट ठिकाणी असणारा कूटस्थ, त्याला गुप्त ठिकाणी जाणता येत नाही, दिसत नाही ते, म्हणून कूटस्थ स्वरूपाचे आहे. अशा प्रकारे हा संपूर्ण श्लोकच ब्रह्माचे निर्गुणाचे निरूपण करतोय असं म्हणता येईल. पहिला श्लोक जो आपण बघितला विश्वम विष्णुर इत्यादी, ते सगळे विश्वोपाधिक विश्वना परमेश्वराचे सगुणाचे वर्णन करणार आहे. विश्व दिसतंय म्हणजे सगुणाचं वर्णन करणार आहे. आणि दुसरा जो श्लोक आहे हा 15वा, भूतात्मा परमात्मा हे सगळे कसे साक्षी, हे सगळे कसे निरुपाधिक आहे म्हणजे कूटस्थ अशा ब्रह्माचे म्हणजेच निर्गुणाचं निरूपण करणार आहे. उपासनेच्या दृष्टीने सगुणाचे निर्विवाद महत्व आहे. उपासना जेव्हा आपण करतो तेव्हा सगुण समोर असला की अधिक सोपं जातं, म्हणून
त्या दृष्टीने सगुणाचं महत्व निर्विवाद आहे. म्हणून प्रथम काय करायचं तर सगुणाचं आवाहन केलं, त्याच्या आधी उपासना आणि मन हळूहळू निर्गुणाकडे जाणं. तत्वविचाराच्या दृष्टीने निर्गुणच शिरोधार्य करावं लागतं. गीतेतही ठाई ठाई सगुण आणि निर्गुणाची जोडी हातात हात घालून चाललेली दिसते. अशा प्रकारे नाममाला आपण बघतोय, सहस्रनाममाला. त्यातलं 16वं नाम आणखीन एक आपण बघितलं. आधी पुरुष बघितलं, साक्षी आणि क्षेत्रज्ञ. या पुढचं नाम आता बघतोय आपण पुढे. विष्णू सहस्रनाम श्लोक 15वा बघतोय आणि त्यातील खालच्या ओळीतील अक्षर हे 17वं नाम आपण बघतोय. ओम अक्षराय नमः. श्रीमद शंकराचार्य आपल्या शंकर भाष्यात लिहितात की स एव न क्षरतीति अक्षरः. जो क्षर अर्थात क्षीण होत नाही तो अक्षर परमात्मा होय. नुसतं क्षर म्हटलं तर त्याचा अर्थ आहे नष्ट होणं, आणि त्याच्या आधी अ लागलाय म्हणजे नकारात्मक अर्थ घ्यायचा. म्हणजेच जो क्षीण होत नाही, नष्ट होत नाही, लय पावत नाही तो अक्षर. आध्यात्मिक दृष्टीने जर अर्थ बघितला तर अक्षचा अर्थ आहे डोळे आणि र म्हणजे रमणे अशा अर्थाने. जिथे बघताच दृष्टी रमून जाते तो परमात्मा, त्यालाच अक्षर म्हटलंय. 15व्या श्लोकामध्ये याच क्षेत्रज्ञोक्षर एवच असं शेवटी जे आलं आहे ते त्या ठिकाणी एव शब्दानी क्षेत्रज्ञ आणि अक्षर हे जोडलेलं आहे. म्हणजे एव च म्हणजे आणि एव म्हणजे तोच असं ठासून जेव्हा सांगायचं असतं तेव्हा एव वापरतात. म्हणजे वेदांत दृष्टीने क्षेत्रज्ञ आणि अक्षर यामध्ये भेद नाही, ते अभेद आहे. म्हणून च जोडून हा भेद दाखवलेला आहे या ठिकाणी. उपनिषदामध्ये सुद्धा या अक्षराचे परोपरीने वर्णन आलंय. अच्छायम अनणु असं वर्णन येतं. म्हणजे ज्या वस्तूला छाया आहे तिला देह आहे, मग तो अणुप्रमाण का असेना, परंतु परमात्म तत्व हे घटितही नाही किंवा छायादी गुणवत पण नाही. ते निर्गुण आहे, ते कूटस्थ नित्य आहे असं म्हटलेलं आहे. नित्याचे सुद्धा 2 प्रकार सांगितलेले आहेत काही ठिकाणी. प्रवाह नित्य आणि कूटस्थ नित्य असे 2 प्रकार. प्रवाह नित्यता ही वास्तविक नित्यता नव्हे, ती आभासिक आहे. जसं दिव्याची ज्योत एकसारखी तेवत असते, वाटतं ती नित्य आहे, परंतु वस्तुतः प्रतिक्षणी नवे नवे तैलकण पेटून विझत असतात त्यामध्ये. त्यांनाच पण आपण ज्योत म्हणून पाहतो. म्हणजे प्रवाह नित्यता आहे. परंतु या ठिकाणी जर तेल संपलं तर हा संतत प्रवाह संपणारच. म्हणूनही ही नित्यता खरी नव्हे, आभासिक आहे. रत्नकिरण त्या मानाने नित्य म्हणता येईल, पण तोही एक द्रव्य शक्ती प्रवाहच आहे, कधी काळी संपणारच. म्हणजे जिथे द्रव्य गुण क्रिया इत्यादींचा संबंध आहे तिथे क्षरण आहेच, क्षीण होणं आहेच, नष्ट होणं आहेच. पण हे जे ब्रह्मतत्व आहे हे तद्विलक्षण आहे, म्हणून ते अक्षर आहे. ब्रह्माशिवाय इतर कशालाच अक्षरत्व नसल्यामुळे तेच एकमात्र अक्षर आहे असं म्हटलं जातं. अव्यय आणि अक्षर दोन्ही समानार्थकच आहे. जे आपण मगाशी बघितलं की क्षेत्रज्ञोक्षर एवच श्लोकामध्ये शेवटी शब्द आलेला आहे. म्हणजे अव्यय आणि अक्षर तेच आहे असं सांगितलं आहे, तोच आहे. इथे समानार्थक दोन्ही आहेतच, परंतु त्यामध्ये सूक्ष्म भेद करता येईल. कसा तर अव्यय म्हणजे व्यय म्हणजे खर्च होणे, आणि अव्यय हे ज्यातून काही खर्च होत नाही, कमी होत नाही. समुद्रवत समृद्ध, समुद्रातून कितीही पाणी घेतले तरी ते घटत नाही किंवा कितीही पाणी त्यात ओतले तरी ते वाढत नाही. तसं हे अव्यय, अर्थात हे उदाहरण सुद्धा फक्त समजून घेण्यापुरतं, मुळात प्रत्यक्षात तो वेगळाच आहे. अव्यय आहेच, पण समुद्राचं नुसतं उदाहरण समजवण्यासाठी.
आणि अक्षर कसा, म्हणजे अक्षर आकाशवत अच्छेद्य आहे. आकाशातून तुम्ही थोडं आकाश तोडूही शकत नाही किंवा त्याला जोडूही शकत नाही. त्याच्याशी तुम्ही कसलेही आदान प्रदान करू शकत नाही, असा हा अक्षर. थोडक्यात अव्ययपद सगुण तर अक्षयपद निर्गुण आहे असं म्हणता येईल. पण दोन्हीही तोच आहे. क्षेत्रज्ञोक्षर एवच, असा हा अभेद चनी दाखवून दिलेला आहे फक्त. आणि असा हा व्यावहारिक भेद थोडासा दाखवलेला आहे. बाकी अक्षर म्हणजे जो क्षर होत नाही, क्षीण होत नाही, तो परमात्मा होय. म्हणून परमात्म्याला अक्षर हे एक आणखी नाम दिलेलं आहे.